मिस वशिला, तुमच्याकडचा दरवाजा उघडतो का बघा. तरी मी तुम्हाला सांगत तुमच्यामुळे बोला. नाही नाही तुम्हीच बोला ना. तोंडामध्ये जी शब्दांची चूळ भरली ना, नाही दिसते ना तोंडात भरलेली शब्दांची चूळ, ती ओका. हो सर, काही नाही, मला हेच म्हणायचं होतं की तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाहीये ना? म्हणजे पाणी वगैरे काही हवंय का? अच्छा, आता अशा अँगलने टोमणा मारणार का तुम्ही मला? मी कुठे मारलं टोमणा? अहो सहज काळजी म्हणून विचारतीये, सहज. तुम्ही आणि सहज, कळतो ना तुमचा उद्देश. अहो यात कसला उद्देश? नाही, ते खडा होता ना. अहो माझा असा काही उद्देश नाहीये सर. नाही नाही कळलं, सरळ सरळ दिसतं तुमचा उद्देश काय आहे ते. आता गिल्ड द्यायचा असेल ना, बाबा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि या माणसाने मला काहीच विचारलं नाही, बाबा बरं आहे का, पाणी हवंय का, लागलं का, काहीही नाही. म्हणा ना, म्हणा काय काय म्हणालात, फडतूस कद्रू हे सगळं म्हणायला आता तुम्ही मोकळ्या. अहो किती मूर्खासारखं मी बोलती असं तुम्हाला वाटेल आता. मला एवढंच म्हणायचं सर, एक डिसेंट एज्युकेटेड नागरिक म्हणून तुम्ही ट्रॅफिकचे रूल पाळायला हवे होते. निदान मी सांगितल्याप्रमाणे गाडी चालवताना फोन स्पीकरवर तरी ठेवला असता किंवा बेसिक सीट बेल्ट तरी लावला. बघा मी सीट बेल्ट लावला होता मिस वशिला. सर नव्हता लावला तुम्ही. अहो मी सीट बेल्ट लावला होता. अहो लावला असता तर माझ्या अंगावर नसतं पडला सर. अहो मिस वशिला, ते काय झालं, मी सीट बेल्ट लावला होता, त्याच्यावर चुकून माझा हात पडला. असं कसं चुकून? अहो चुकून निघाला. अहो असं कसं निघाला? तुम्ही अंगावर पडलात माझ्या सर. अहो मुद्दाम केला नाही मी. हे बघा मी सीट बेल्ट लावला होता, तो चुकून निघाला. कळत नाही का? तुम्ही काय एवढे आकर्षक नाही आहात की मी तुमच्यासाठी ऍक्सिडेंट करेन आणि मी तुमच्या अंगावर पडेन. मूर्खासारखं काहीतरी बोल नका मिस वशिला. कळलं, मला कळलं. मी काही आकर्षक स्त्री नाहीये, पण निदान स्त्री म्हणून जरी समजलं असतं तर चांगलं झालं. हे बघा मिस वशिला, मला काही अगदीच तसं नव्हतं म्हणायचं. मी म्हणत होतो की अंगावर पडण्याचं जे काही होतं ना, त्याचं तुम्ही उगीच हे करू नका, काय बाऊ करू नका. नाही नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही नियमाला धरून नाही वागला. अच्छा, मी एकटाच नियमाबाहेर वागलो का? आणि तुमचं काय? माझं काय? मी तर शांतपणे बसून होते की गाडीत. शांत? तुम्ही शांत बसला? बाप रे, गाडीमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरा लावायला पाहिजे होता मी, म्हणजे कळलं असतं तुम्ही शांत होता का. ती बग 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 चालू होती. शांतपणे हो, तुम्ही लावू शकता की सीसीटीव्ही. आता तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जर सीसीटीव्ही लावू शकता तर तुम्ही गाडीत का नाही लावू शकता? गप्प बघ. हो, गप्प बस. हे बघ, शांत. नाही बोल. काय बोल नका. मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे? मिस वशिला, मुद्दा हाय की जेव्हा आपण ड्रायव्हरच्या बाजूला बसतो तेव्हा ही कर 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 करायची नसते, शांत बसायचं असतं. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघा सर, माझ्यामुळे नाही, तुमच्या हलगर्जीपणा हलगर्जीपणा ते चुकून निघाला तोंडात ना. हलगर्जीपणा तुम्हाला कसं म्हणेन ना मी सर, ते तसं नाही. हलगर्जीपणासारखंच काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालंय, ते तुमच्यामुळे. आला अजून एक नवीन शब्द आला. काय 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 झालं?
खडतूस, कद्रू, मूर्ख आणि आता 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 हलगर्जी. ओके चाल. कुठनं पडलंय कोणास ठाऊक. काय म्हणालात? नाही ते फांदी अचानक पडली ना, ती गाडी पण म्हणायली माझ्याकडे बघा म्हणून. आता आपण भांडत बसलो तर तिला दुरुस्त कोण करणार? नाही म्हणजे मीच करते. अहो मिस वशिला, कळली का तुम्हाला नजर तुमची? अहो नुसता ट्रक नसतो दुरुस्त करायचा, त्याच्या पाठीमागे काय लिहिलं ना ते वाचायचं पण असतं. अहो काय लिहिलेलं असतं ट्रकच्या पाठीमागे? बुरी नजर वाले तेरा मुंह. मिस 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 वशिला, मला काय ट्रक वाटला का? ती माझी गाडी आहे. हात नाही लावायचा माझ्या गाडीला. मी मेकॅनिक घेऊन येतो. बर ते सगळं जाऊन दे, सोड. सावीला तू व्हिडिओ कॉल केलतास ना? हा, कुठं होती ती? राजस्थानला. मग ती पुण्यात कशी असेल तुला मी सविस्तर सांगतो. बस बस बस. हा. आता मला सांग, उद्या तुला कोणतर म्हटलं की तुझा भाऊ एसटीत कंडक्टर नाहीये, कोणाच्या तरी घरात घरगडी म्हणून काम करतोय, तुला पटन? नाही रे बाबा. हा, तसंच आहे सगळं. आयुष्य का नाही पिक्चर सारखं आहे बघ. पिक्चर मध्ये कसा डबल रोल असतोय हो. तसं मी काय म्हणतोय, तू घेऊ बी नको आणि देऊ बी नको. काय? टेन्शन घे. बर. बर मला सांग, तुझ्या शंका सगळ्या मिटल्या ना? मिटल्या बाबा सगळ्या शंका. बर तू खिचडी खाशील का? बर. टायमिंग बेल्ट गेलाय. विचारायचं काय त्यात? बदलून टाका. कमरेचा बेल्ट आहे. टायमिंग बेल्ट आहे साहेब, टाइम लागणार ना. किती वेळ लागणार आहे तो सांगा. तसं बघायला गेलं तर 3-4 तास जातील. 4 तास? हो. 4 तास तिथे थांबून काय करू मी? तिकडे बघा, लॉज आहे ना, तिथे थांबा. गाडी रिपेअर झाली की फोन करतो. हा ठीक आहे ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. शहाणपणा नका शिकू. काम करा पटपट. बोलून बोलून थकल्या वाटतं. सगळं नाही या मिस वशिलामुळे झालं. घेऊनच आलो नसतो ना तर बरं झालं असतं. आता पुढचे 4 तास सहन करावं लागणार आहे यांना. मिस वशिला, सर मी काय म्हणतोय, तुम्ही बसने जा ना. अहो अजून 4 तास आहेत गाडी दुरुस्त व्हायला. 4 तास? हो असं म्हणाला तो आता. हो का? बापरे. ठीक आहे. हा तेच म्हणतोय मी ना रिक्षा बघतो, तुम्ही जा बसने. अहो नाही ठीक आहे, म्हणजे थांबते मी.
ठीक आहे थांबते. अहो नाही नाही, मी काय म्हणतोय की मी रिक्षा बघतो, तुम्ही बसने जा. अहो, नाही त्याला काय, थांबते की. त्याला काय. हो का? मला वाटलं तुम्ही काय बस. वाटलं? काय नाही. असा पिच्छा सोडते होय? काय म्हणालात? नाही म्हणजे असा पिच्छा नाही सोडायचा, दुरुस्त करून घ्यायची गाडी असं म्हणलं मी. सर बोललेलं पण ऐकू येईना का तुम्हाला? मला काही प्रॉब्लेम नाहीये थांबायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का सर? मीच माझ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह करू का? हा? नाही म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ का? नाही नाही, काही गरज नाहीये. त्यांचं ते बघतील काय करायचं ते. काही जास्त डोकं चालवायची गरज नाहीये. बसा तिथे शांत. गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सर एक सांगू का? काय आहे? अहो म्हणजे ते एकदा घरी फोन करून सांगता का? आईसाहेब काळजी करत असतील ना, तेच सांगायचं होतं. तेच करतोय. कळतात मला ही गोष्टी. प्रत्येक वेळेला ना डोक्यावर नका बसू. बसा तिथे जाऊन शांत. सर पाणी? नाही नाही, नको नको नको. दादा दादा, एक्सक्यूज मी. जरा इकडे या ना. हा. ते कुठे वॉशरूम आहे का? वॉशरूम म्हणजे इथेच आहे ना मी. राहुल बोला ना. वॉशरूम म्हणजे टॉयलेट. टॉयलेट वॉशरूम म्हणजे. अच्छा, संडासला. नाही नाही नाही, संडास नाही. हे 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 1 नंबर की 2 नंबर? 1 नंबर ना. मग जावा की कुठे बी, ऑल ओव्हर इज आवर. म्हणजे एवढी चर्चा करण्यापेक्षा साहेब कुठेतरी कोपरा बघायचा आणि व्हायचं मोकळं. अहो काही काय लोक करत असतील. मला नाही जमणार ते. असं वाटेल ते. अच्छा, लेडीज आहे. लेडीजची रिस्पेक्ट करता जेंटलमॅन. एक काम करा ना, लॉजवर जा की. लॉज? हा 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 हा, जातो मी बघतो काय ते. खाली बघून जा. ओ मिस वशिला, सर चला ते घ्या, जाऊयात आपण. कुठे सर? लॉजवर. कशासाठी? घ्या हो, ते सांगतो नंतर का ते. चला चला.
मिस वशिला स्टे हिअर, मी रूम आहे का पाहतो. एक्सक्यूज मी, रूम हवी होती. मिळणार नाही, तुम्हाला तर अजिबात मिळणार नाही. ठीक आहे, चला गेट आउट. ओ चाललात कुठे? काय सारस बाग वाटली की तुळशी बाग? काय आहे तुमचं? अति घाई दिसते तुम्हाला. रूम हवी होती. मग रजिस्टर मध्ये नोंद करा, कागदपत्रांची पूर्तता करा, पैसे भरा आणि जा. अहो ते नंतर करतो, आजचा कंट्रोल नाही होणार, खूप घाई आहे. अति घाई संकटात नाही. इथे कागदपत्रांची पूर्तता करा, नोंदणी करा, पैसे भरा आणि जा. आणि कुठून आलात आणि किती कालावधीसाठी आमच्या शयनगृहाचा उपभोग घेणार आहात? उपभोग? हो, उपभोग म्हणजे वापर. काय समजायचं ते समजा काका. हो हो, घेणार आहे मी तुमच्या खोलीचा उपभोग. तर आता खूप घाई आहे, चावी द्या. कारण काय? पुण्यात येण्याचं प्रयोजन काय ते इथं मांडावं लागेल. नाईस नाईस काका. परीक्षा घेताय, वेळेच अशी आली आहे ना. तर काय आहे काका, प्रयोजन सांगून कळणार नाही, जास्त वेळ थांबणार नाही. आमचं काम झालं ना की लगेच जाणारी द्या. आमचं काम झालं ना की लगेच जाणारी द्या. काम झालं की जातातच लोक. तुम्हाला काय कायमस्वरूपी ठेवून घेणार आहेत? आणि तुम्हाला काय वाटलं, एकटा म्हातारा धमकावलं की घेतली प्रॉपर्टी नावावर करून? अरे त्याला हो, रूम द्या हो काका. ओळखपत्रांची झेरॉक्स हवी. झेरॉक्स कशाला? घ्या घ्या, ओरिजिनल घ्या. द्या, ताबडतोब चावी द्या. ओरिजिनल नको, झेरॉक्स हवी. नियम वाचा. कागदपत्रांची पूर्तता नसेल तर प्रवेश नाकारला जाईल. आता कंट्रोल करू. एक मिनिट थांबा. मी सावित्री. सर ही काय लपून बसण्याची वेळ आहे का? इकडे या. काय झालं सर? इकडे या. हे बघा, तुम्हाला माहितीये माझा कंट्रोल गेला की काय होतं ते. आता शांत बसा, काही बोल नका. 5 मिनिटात आवरायचं आपल्याला. आता शांत बसा. काका, ही माझ्या सोबत आहे सावित्री काका. हे सावित्री, हे झेरॉक्स. काका, फार वेळ नाही लागणार, 5 मिनिटात आवडतो काका. चावी द्या. नाही, मी पूर्ण ओळखलंय तुम्हाला. बाहेरून जरी हा लॉज तसला वाटत असला तरी आमचा लॉज तसला नाही. बरं, तुमच्यासारख्या जोडप्यांना इथे अजिबात प्रवेश नाहीये. हा सभ्य आणि सुसंस्कृत माणसांचा लॉज आहे. त्यांनाच फक्त इथे प्रवेश आहे. तुम्ही निघा. अहो, आम्ही असभ्य आणि असंस्कृत वाटलो का तुम्हाला? मग 1 तासासाठी द्या, 5 मिनिटात उरकतो. हे काय, मला काय याचा अर्थ कळत नाही. काका, आणि सावित्री, लाज नाही वाटत असले धंदे करून सावित्री नाव ठेवायला? काका, आपण ना यांचं नाव बदलून टाकू. तुम्हाला आवडेल ते नाव ठेवू. ओके, नंतर डबल पैसे द्या. तर 5 मिनिटासाठी. काय घडलेला माणूस आहे हा? लाज नाही वाटत असं बोलायला? हे बघा, तुम्ही इथून निघा, नाही तर पोलिसांना फोन करी. सावित्री, काय बोलताय ते? मला काहीच कळत नाहीये. मला कळलं. सर, ते आपल्याला तसलं समजताय. तसला म्हणजे? तसलं म्हणजे ते आपण वर येताना एक जोडपं नाही का खाली आलं तसलं. नाही, तुमचा काका
काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, तुम्ही पैशानं जरी श्रीमंत असाल ना तरी संस्कार आणि घाणेरडे आहात. काही पैशांसाठी हा काणे आपले संस्कार विकणार नाही. कोण आहेत त्या तुमच्या? काय संबंध तुमचा? नवरा बायको आहात? बोला की सर, ते विचारतायत आपलं नातं. हा ते हे बघा काका, हे बघा, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालं असेल, नोंदणी पद्धतीने अधिकृत नोंदणी झाली असेल आणि विवाह झाला असेल तरच तुम्हाला प्रवेश, नाही तर तुमच्यासारख्या फालतू जोडप्यांना इथे प्रवेश नाही. हो आहोत आम्ही नवरा बायको. सॉरी, हे बघा आता शक्य नव्हतं ते कंट्रोल करणं. काका झालं समाधान? द्या द्या आता चावी द्या. पुरावा काय तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचा? हे असले काही तासांसाठीचे नवरा बायको खूप पाहिले मी. 1 मिनिट. हा पुरावा चालेल का? हो आहोत आम्ही नवरा बायको. काका झालं समाधान? द्या द्या आता चावी द्या. पुरावा काय तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचा? हे असले काही तासांसाठीचे नवरा बायको खूप पाहिले मी. 1 मिनिट. हा पुरावा चालेल का? हे काय? साधारणपणे मंगळसूत्र म्हणतात याला. सौभाग्य लेणं. मग ते गळ्यात ठेवण्याऐवजी बॅगेत का कोंबलं? बॅगेत का कोंबलं? का कोंबलं? बॅगेत का कोंबलं सांगा आता. सांगा ना, सांगा की आता बॅगेत का कोंबलं. तरी मी यांना सांगत असते काका, मंगळसूत्र म्हणजे संस्कार. संस्कार कधी बॅगेत कोंबतात? बॅगेत कोंबतात. पण यांचं आपलं दागिने अंगावर घालू नको, मंगळसूत्र सुद्धा बॅगेत ठेव, नाही तर काय चोरीला जातील. मी घालणार, मी मंगळसूत्र घालणार. जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. चोरीला गेलं तर जाऊ दे. काका आहेत ते भरपाई करून देतील. हा नाही हो, नाही नाही नाही, मी का भरपाई करून देऊ? तुम्हीच तर म्हणलात की मंगळसूत्र गळ्यात घालत नाही म्हणून. तर माझा नवरा तर गळ्यात मला काही घालू देत नाही, तर मी कोणाचं ऐकायचं? त्याचं ऐकायचं की तुमचं ऐकायचं? आणि काका आल्यापासून सूड घेताय नुसता त्याचा. बिचारा एवढा विनंती करतोय तर हे दाखवा, ओळखपत्र दाखवा, कागदपत्र दाखवा. किती छळताय त्याला तुम्ही? आता तुम्हाला सांगते काय खरं झालं ते. हे वाटत नाही येताना आमची गाडी बंद पडली. त्या समोरच्या गॅरेज मध्ये आमची गाडी आहे. त्यात माझ्या मिस्टरांना लागली अर्जंट वॉशरूम. ओ सांगा ना, लाजतायत ते. तो समोरचा गॅरेजवाला म्हणला काणे काकांच्या लॉज मध्ये जा, ते तुमची सोय करतील. तर घ्या. तुम्ही तर आमचा सूट घ्यायला लागला. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न विचारून एवढं बंडावून सोडलंय माझ्या नवऱ्याला. तर अशा अवस्थेत त्यांनी किती सहन करायचं? काही भान आहे का? हो, असली खमकी बायको असल्यावर कशाला हवाय पुरावा? कळलं? घ्या चावी, व्हा मोकळे. बापरे, आमच्या हिचीच आठवण आली.
मामा बोल, पटकन बोल. त्या तिरसट बरोबर आहे मी आता. हॅलो सावे, सावे ऐक की, अगं इकडे एक मॅटर झालाय. काय मॅटर झालंय? तू ठीक आहेस ना? तू कुठेस आता? अगं मी आपल्या घराजवळच आहे. ते विश्वंभरच्या माणसाने काय केलं नाही ना? नाही 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 सावे, अगं तू काय काळजी करू नकोस. कोण जर डाऊटफुल वाटला का नाही, सरळ उचलायचाच, टेन्शन घ्यायचंच नाही म्हणून. मामा पण गाफील राहून चालणार नाही हा. तुझं अगदी बरोबर आहे. अगं तू सांगितल्याप्रमाणेच वागायला लागलोय सगळं. आणि ऐक, विश्वंभरच्या माणसाला पाळत ठेवताना आपल्या तर लोकांनी बघितलं होतं इथं, पण आता मी इथं आल्यापासून तसलं काही झालेलं नाहीये. एकदम सगळं इथं शांत शांत व्यवस्थित आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मामा ही लेवल झाली ना, लवकरात लवकर सटकूयात हा आपण इकडनं. ते त्यांच्या वाटेला आहे ना, आपण आपल्या वाटेला. हा चल मी आता ठेवू का फोन? अगं सावे 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 ऐक, अगं तुला मी दुसरंच मॅटर सांगायला फोन केलता. पटकन बोल. ते आपल्या गल्लीतलं हेमे आहे की नाही, खोळ्या डोसक्याच्या तुला पुण्यात बघितलाय आणि इथं येऊन तायेजवळ भकलाय. सावे सावे तू बरेच ना? काही नाही मामा, मी त्या तिरसट बरोबर आहे, जास्त डिटेल मध्ये नाही बोलता येणार. बरं ऐक, मदर माऊली एकदम व्यवस्थित आहे, त्याची सगळी औषध पाण्याची व्यवस्था लावतो आणि मग मी येतो. हा काय टेन्शन घेऊ नकोस मदर माऊलीचं. आणि हे बघ, तू तुझी काळजी घे. हो, तू पण काळजी घे, नंतर बोलते. हा 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 चल बाय. एक मिनिट, तुमच्याकडे मंगळसूत्र कुठून आलं? सेफ्टी. एकटीला प्रवास करावा लागतो ना, त्यात बाई शादीशुदा असली की कमी छेडतात, नसली तर जास्त छेडतात. आजकालच्या मुलांचा काही भरोसा नाही ना सर. या आधुनिक जगात आता मुलींनाच मुलींची सेफ्टी बघावी लागते. ते कवठे भैरवगडवरनं पुण्याला एकटी निघाले होते ना, तेव्हाच टाकलं होतं पर्समध्ये. मग पोलीस स्टेशनला का नाही दाखवलं? गरजच नव्हती तिथं सर. मी नेहमीच सेफ्टी म्हणून. बस, जास्त लांबड लावू नका आणि या सगळ्या गोष्टीचा मला गिल्ट देऊच नका. एनिवे, 3-4 तासाचा प्रश्न आहे. एकतर तुम्ही इथं थांबा, नाहीतर मला थांबू दे. नाही, तुम्हीच थांबा, मी जातो. अहो सर थांबा. किती भोळ्यात तुम्ही. आत्ताच बाहेर नाही का सांगितलं आपण त्यांना, आपण नवरा बायको आहेत म्हणून. आता जर मला एकटीलाच सोडून जर तुम्ही बाहेर गेलात तर त्या काणे काकांना संशय नाही का येणार? एक काम करा सर, तुम्ही इथे झोपा ना बेडवर, तुम्ही घ्या विश्रांती, मी बसून राहीन या खुर्चीत. हो, तुम्ही तर त्यागाच्याच मूर्ती आहात ना. आता मी ना जास्त बोलू नका, शांत बसा तिकडे.
भूक लागली. खूप वेळ झाला काही खाल्लं नाही ना. कोण आहे तिकडे? उचला आणि मागवा काय हवं ते. नाहीत, नको. त्यांच्याकडे काय असणार आहे खायला? बरं ते मी जरा हे करून ताबडतोब मी जरा गाडी बघून येतो. अहो ते 3-4 तास लागणार म्हणले ना. होऊ शकते ना लवकर गाडी दुरुस्त. अहो पण कसं? तुम्ही ना जास्त बोलू नका. सतत माझी बॅट आणि माझी बॅटिंग करत जाऊ नका तुम्ही. मला नाही थांबायचं इथे, मला जायचंय. मीच जाणार आहे. माझीच बॅटिंग तर तुझं असतं रे. टू वेट अँड वॉच. तू जेवढं माझ्याकडे दुर्लक्ष करशील ना तेवढं माझ्या भोवती गिरट्या घालायला लावीन बघ मी तुला. सावी, आता या वेळेला जर तू हे काम केलं नाही तर तुझं काही खरं नाही. हं? काय घेत आहे? अर्जुनची वाट बघतीये. मी पण हा? नाही म्हणजे ताई कसं सहन करतेस ग तू त्याला? नाही म्हणजे स्वतःच्या मुलांपेक्षाही झुकत माप देते तू त्याला. हे मान्य करावंच लागेल तुला. म्हणजे बघ ना, ज्याला अंगा खांद्यावर खेळवला, लहानचा मोठा केला, तोच मला आदवा बोलतो, अपमान करतो. वाईट वाटतं काय? ते दुःख होतं. मी माझ्या भावनांची जरा सुद्धा कदर करत नाही का तो. तू मोठा म्हणून माफ कर त्याला. तू त्याला विरोध करू शकत नाहीयेस कारण तू चुकलाय. कोण चुकत नाही? तुला काय वाटतं अर्जुन चुकत नाही? त्याच्या चुकांचा पाढा जर मी वाचायला लागलो ना तर दिवस पुरणार नाही. वाच ना पाडा, पण त्याच्या समोर वाच, कारण मागून बोलणं चांगलं नाही. तो बघ आला. लहान पोरांच्या कुठे नादाला लागू. दोघं एकत्र आलात, बरं केलं. आणि सावित्री, याला सोबत घेऊन आलीस ना, हे खूप छान झालं. मी आणलं तिला. ते तर आणखीन छान झालं. पण तुम्हाला उशीर का झाला? प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही. तेच नाही, काहीच नाही. मीटिंग फक्त थोडीशी लांबली म्हणून उशीर झाला. बाकी काहीच त्रास नाही, ऍक्सिडेंट वगैरे. ऍक्सिडेंट झाला? नाही झाला, तेच ती सांगतीये. अतिरिक्त बोलायची सवय लागली आहे त्यांना. हे जरा कमी करा मिस वशिला. हा, सावित्री. एवढी का चिडचिड करतोय? भूक लागलीये का? नाही, जेवून आलोय आम्ही. हा, जाऊन आराम कर. आम्ही बघतो त्याच्याकडे. सावित्री, मानलं तुला, पण हे कसं काय जमवलंस? विश्वंभर साहेब, तुम आम खाओ ना. गुठलिया क्यों गिनताय? वा. तू पडतोस तुझा बाप. सर, तुम्ही काय करताय?
माझं पाखरू माझ्या हातात नेतो रे. आईला दिसायला बॉस आणि ओढणार ग्रास. काय आहे हातामध्ये? ते कुठे वॉशरूम आहे का? वॉशरूम म्हणजे टॉयलेट वॉशरूम म्हणजे अच्छा संडासला. प्लीज रूम अलॉट करा. फार वेळ नाही लागणार. 5 मिनिटात आवडतो काका. चावी द्या. नाही नाही मग काय डबल पैसे द्या तर 5 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी काय घाणेरडा माणूस आहे हा. या तिरसटच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्येच घोळ आहे. वायरीचं सर्किटच जळालंय याच्यात तर. काय करायला जावं पचकाच होतोय याचा. मग कसा झाला हनीमून? हनु का टाळक्यात. कसलं हनीमून आणि कसलं काय. स्टॅच्यू यादा हे आठवणीतलं हसू कशातलंय ग सावे? ए सावे सांग ना. आठवते का काही? ओव्हर. फजितीचा हसू येते. 1 मिनिट म्हणजे 2 दिवस पुण्यातल्या पाट्या वाजत हिंडत होतात का काय तुम्ही? अगं जायचं जरा झेड ब्रिजच्या कट्ट्यावर बसायचं जाऊन. कलर टाकलेली पावभाजी खायची दोघांना मिळून. नाहीतर तुम्ही चमके टीसी पॅसेंजरला विदाऊट तिकीट म्हणून पकडतो आणि पॅसेंजरने तिकीट दाखवल्यावर कसा आंबलेला चेहरा करतो ना तसा येतो. 3 किलोच्या पिशवीत 7 किलोचा ऍटिट्यूड भरलाय. त्याच्या प्रेमात पडणं म्हणजे ना गारगोटी घासून आग लावण्यासारखं आहे ग. पण नाही पुण्याची ट्रिप लक्षात राहणारच नाही असंही नाही झालं. चमके आपण कशी लेवल करायला प्लॅनिंग करतो कष्ट घेतो तसेच कष्ट घ्यायला लागतायत बघ. 1 मिनिट लई बोर मारलं सावे. मला सांग त्याने लवशिप दिली का नाही? लवशिप? कसली लवशिप? तिरसट कोणाच्या प्रेमात पडेल असं नाही वाटत मला. तू द्यायची ना त्याला लवशिप. सावे लव्ह स्टोरी स्टार्ट व्हायला कुणी एकानं प्रेमात पडावं लागतंय ना. हे चमके हा तिरसट या जगातला शेवटचा पुरुष जरी असेल ना तरी पण मी याच्या प्रेमात नाही पडायची. इतका गचपण डवळे आहे. गचपण डवळे ऐकलं ना त्याने तर कानाचे फ्यूज उडतील त्याच्या. म्हणजे काही नाही ग माझी गचपण डवळू. तू मला शिवी देतीस का माझं कौतुक करतीस? अग कृष्णाई अगं काही काय ठरवतेस? 1 मिनिट अर्जुन, कृष्णाला आधी बोलू तर दे. ताई तू जे काही बोलशील ना ते आम्हाला कळेल असं बोल बरं. अरे आम्ही काय सांगतोय ते तर आधी ऐकून घ्या. अर्जुन ते शिरगावचे लोखंडे आज येणार आहेत त्यांच्या मुलीला स्नेहाला घेऊन. तर आज तू घरीच थांब. याला म्हणतात की ये कराये पर पाणी फिरणा. डाव बोंबलला सगळा. कृष्णाई अरे यांना जाऊन वर्ष होत आलं. रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे ना सगळं. त्या दोघांवर आम्ही जबाबदारी दिली होती पण यांनी काही पुढाकार घेतला नाही. आता आमच्या हातात थोडेच महिने आहेत. वर्षभरात लग्न नाही झालं ना तर मग 3 वर्ष थांबावं लागल. कृष्णाई लागू देत ना मग 3 वर्ष. असा काय फरक पडणार आहे? पडणार आहे. कोणाला पडणार आहे? आता आमच्या हातात थोडेच महिने आहेत. वर्षभरात लग्न नाही झालं ना तर मग 3 वर्ष थांबावं लागल. कृष्णाई लागू देत ना मग 3 वर्ष. असा काय फरक पडणार आहे? पडणार आहे. कोणाला पडणार आहे? आम्हाला पडणार आहे.
गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या ना चांगल्या असतात. तुझं कामाचं बसताना एवढं चांगलं बसलंय, तशीच तुझ्या संसाराची घडी पण नीट बसावी असं वाटतं आम्हाला. आता हे असते ना, ते यवना तुझ्या लग्नासाठी एवढी धावपळ केली असती, पण आता हे नाहीये. त्यामुळे ती जबाबदारी आता आमच्यावर आहे. एकदा तुझं लग्न झालं ना, की आम्ही मोकळे हो. विशुदा, विद्याधर, अरे बरोबर आहे त्याचं. तो का आमचं ऐकल ना? आम्ही त्याची जन्मदात्री आई थोडीच होत. कृष्णाई, हे बघ प्लीज, इमोशनल कार्ड उगीच यूज नको करू. नको करू ना, मग थांब घरी. कृष्णाई, तू आज तिला भेटतोयस हे ठरलंय. पसंती नापसंतीचं नंतर बघू, पण तिला आज भेटायचं. मी काय म्हणतो पण या बाबतीत आम्ही कोणाचं काही ऐकून घेणार नाही. आमचं ठरलंय, येत्या काही महिन्यात अर्जुनच्या डोक्यावर अक्षता पडणार म्हणजे पडणार. आणि हे असंच होणार आहे. आमचं ठरलंय, येत्या काही महिन्यात अर्जुनच्या डोक्यावर अक्षता पडणार म्हणजे पडणार. आणि हे असंच होणार आहे. तेव्हा तुझी मीटिंग काय असेल ना, तर ती रद्द कर. नंतर आम्हाला कारण नको आहेत, जमणार नाही म्हणून. माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मला निघावं लागेल. अर्जुन, अर्जुन, अरे थांब कृष्णे, मी बोलतो त्याच्याशी. अर्जुन, अर्जुन, अर्जुन थांब. अर्जुन, काय हं? आपल्या आईवरती असं कोणी चिडतं का? दादा, कृष्णाई कसं बोललीस पाहिलंस तू? हो, तू पाहिलं ना, तुझा तर रागा मला कळतोय. हा, पण कसं आहे, आपलाच मुलगा आपलं म्हणणं ऐकत नाहीये असं जेव्हा एखाद्या आईला वाटतं, तेव्हा ती आपलं इमोशनल अस्त्र बाहेर काढते. म्हणून काय आपण आपल्या आईला दुखवायचं? दादा, अरे कृष्णाईला काय मला दुखवायचं नाहीये. हा, पण मला लग्न करायचं नाही असंच ना. अर्जुन, कृष्णाई तुला कुठं जबरदस्ती करते का बा आत्ताच मुलीला पसंत कर, लग्न कर, असं म्हणणं आहे का तिचं? नाही ना. कृष्णाईचं एवढंच म्हणणं आहे का बा एकदा त्या मुलीला भेटून घे, मग ठरव. आणि आपल्याला काय ठाऊक, तीच मुलगी तुझी आयुष्यभराची जोडीदार असेल काय? हे बघ, याच्यावरनं ना मला माझे दिवस आठवले. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी कृष्णाने किती आकांत तांडव केला होता, आठवते का? पण मी तिला स्पष्टपणे ठणकावून सांगितलं होतं की कृष्णाई, तू आता माझ्या समोर रडून रडून जलप्रलय जरी माजवलास ना, तरी मी काही लग्नाला तयार होत नसतोय. हा, असं असताना सुद्धा स्वतः 5 नकार दिले. पण शेवटी पदरात काय पडलं? नंदा. तो घन विषय आता आपल्यात नको. ती बाया कुठूनही ऐकायची, तिचा काय भरोसा नाही. मला असं वाटतंय का तू कृष्णाईच्या बाजूने सुद्धा एकदा विचार करून बघायला हवास. आपली आई आहे रे ती आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार करणारच ना. आणि बघ,
हा विषय तिनं पहिल्यांदा तुझ्याकडे काढलाय, पण माझ्याकडे 100 वेळा बोलून झालेलं आहे. त्याच्यामुळे तिला असं एकदम झटकून नको देऊस रे. झटकून नाही टाकत आहे दादा. ते बघ, मलाही तिची काळजी कळते. कळते ना. मग एकदा तिच्या बाजूनं मन सुद्धा वळवून बघ. एवढं ऐकशील माझं? अर्जुन, मला तू तुझा मोठा भाऊ मानतोस की नाही? सक्का मोठा भाऊ मानतोस ना? माझ्याबद्दल आदर आहे की नाही तुझ्या मनात? मग आज मला तुझ्याकडनं वचन हवंय. बघ, वचन दे मला, वचन दे अर्जुन, मला वचन दे. निदान आज तरी तू त्या मुलीला भेटशील. माझ्यासाठी भेट. माझ्यासाठी तर भेटच, पण आपल्या कृष्णाईसाठी सुद्धा भेट. माझी विनंती समज. बोलणी अगदी पुढपर्यंत गेलीच असेल ना? म्हणजे बस्ता बांधून झाला असेल. कार्यालय, पत्रिका, आचारी सगळं ठरवून झालं असेल. आमच्या वाट्याला अक्षता तरी येणार आहे काय? का त्या पण नाही? हे असं असतं बघ तुझं. तू असं बोलतोस ना म्हणून अर्जुन चिडतो तुझ्यावर. सगळ्या व्यवहारातून बेदखल केलंच आहे आम्हाला. माझ्या मनगटावर जो नात्याचा एक नाजूक धागा तू बांधतेस ना, त्याची जाण ठेवून आणि अतिशय प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करून सुद्धा जो एक तिरहितपणा, परकेपणा तुम्ही मला वागण्यातून देतात ना सतत, एवढं लग्न ठरलं, सगळं झालं तरी एक साधं कळवलं सुद्धा नाही. अरे दादा, अजून सोयरीक जुळवलेली नाहीये, फक्त शब्द टाकलाय. त्यांना अर्जुन पसंत आहे आणि त्यांची मुलगी स्नेहा ती काय त्यांच्या शब्दाबाहेर नाही. आणि अजून कशातच काही नाहीये. तेही तर वनीच्या दर्शनाला आले होते. आमचा फोन झाला, आम्ही म्हटलं या घरी. आता ह्यात तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीच नाहीये. बर, आता ते जाऊ दे. ते लोक येत आहेत तेव्हा आता तयारीत राहा. हो ताई, तयारी तर करावीच लागणार. आणि अशी तशी नाही, चांगली जोशात करावी लागणार. हुकुमाची राणी ओपन करायची वेळ आली आहे. त्याच्याबरोबर गाडीत बसून आली म्हणजे फार मोठं तीर मारलंय असं काही समजू नको. कळलं ना? अगं, बोहल्यावर उभी राहायची सोडून त्या करवली म्हणून यायचा विचार आहे का तुझा? ताईनं नवरी बघायला सुरुवात केली सुद्धा. तू बस बाता मारत. हे बघ सावी, तू तुझा आणि पर्यायानं आमचा सुद्धा वेळ खाते. तुझ्याकडून होणार नसेल ना तसं स्पष्ट सांग. बोल, काय बोलती? हे सगळं हिम्मत असेल ना तर त्याला विचारा. मामा, इथे काय करताय? ते म्हणजे हा, यांच्याकडे काम होतं. तिच्याकडे? म्हणजे विद्याधरने सांगितलं होतं की आश्रमाच्या कामाचं काय झालं ते विचारून ये म्हणून आलो होतो. तेच म्हणलं, जिथे ऑफिस इन्व्हॉल्व्ह आहे तिथे सगळे निर्णय सर घेतात. माझ्याशी पर्सनली बोलून काही फायदा नाहीये. हे बघा, जे काही येते आत्ता सरांना समोरासमोर विचारा बरं. हा, म्हणजे मलाही फारसं डिटेल काय माहित नाहीये, पण विद्याधर म्हणला की
आश्रमाच्या कामाचं जरा बघून ये म्हणून आपलं. अच्छा, विद्याधर दादाने तुम्हाला विचारायला सांगितलं? मी काय खोटं बोलतोय काय? काय गुराळ चालू होतं तुमच्या दोघांचं? काही विशेष नाही, जणू काही त्यांनीच मला नोकरी दिली असा रुबाब दाखवत होते. नाही तो शहाणपणा आणि काय. चला मी निघते हा, मला उशीर होतोय. 1 मिनिट. आज ऑफिसला यायची काही गरज नाही, सुट्टी घ्या. का? म्हणजे नाही नको सर, ते विदाऊट पे महागात पडेल मला. मी लिव्ह देतो ना. एवढी मेहरबानी करताय म्हणजे काहीतरी कारण असेल ना. तुम्हाला खोटं बोलायचं. काय? एवढं आश्चर्याने बघण्याचं काही कारण नाहीये. ते इथे आमच्या ओळखीचे एक जण आहेत, त्यांची मुलगी स्नेहा लोखंडे आज घरी येणार आहे. जरा माझ्या लग्नाचं चाललंय. अभिनंदन. ह्यासाठी सुट्टी आहे होय सर? भारीच की. गप्प बसाव. हे बघा सावित्री, मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं. माझं तुमच्यावर प्रेम आहे. आत्ता पाहिजे होता विश्वंभर, चारी मुंड्या चित झाला असता. सर काय बोलताय तुम्ही? केलं तेच. सावित्री, माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे जाऊन तुम्ही त्या मुलीला सांगायचं, स्नेहा लोखंडे. तिला पूर्ण कन्व्हिक्शन सांगायचंय, जेणेकरून तिला पटलं पाहिजे. म्हणजे सांगायचे सर, तुम्ही लय गुत्ता करून सांगताय. म्हणून नीट ऐकायचं असतं. आता कान देऊन ऐका. मला हे लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ती मुलगी जेव्हा इथे येईल तेव्हा तिला भेटा आणि तिला सांगा आपला अफेअर आहे म्हणून. म्हणजे मी खोटं बोलायचंय सर? अहो मिस सावित्री, पहिल्यांदा तुमची जीभ नेहमी खोटंच बोलते. मग ते खोटं सावरण्यासाठी दुसरं खोटं, तिसरं खोटं. गेल्या 2 दिवसात आपण 2दा नवरा बायको असल्याचं नाटक तुम्ही केलं. इथे तर फक्त अफेअर आहे म्हणून सांगायचंय. तुमचं ते मंगळसूत्र वापरण्याची पण गरज नाहीये. मिस सावित्री, गेट दिस जॉब डन फॉर मी. मला यात कसलीही चूक चालणार नाही, कळलं? तिच्या नानाची टांग मला मदत मागताना पण मात करून दाखवतो. अर्जुन दादा, अर्जुन कवठेकर. कवठेकर कवठेकर कवठेकर. ही आमची कन्या स्नेहा, आमची
आमची मुलगी आमच्या शब्दाबाहेर नाही बरं का. आम्ही म्हटलं अर्जुनचे लग्न करायचंय तर ती करणारच. आणि नाही म्हणलात तर बर, मुलीचं वजन किती? वजन का विचारलं तुम्ही मुलीचं? अहो, आमच्या घराण्याची या कवठेकरांची रीतच आहे की तशी. मुलीच्या वजना एवढे दागिने अंगावर घालायला लागतात. आता आमच्या लग्नात आमच्या घरच्यांनी नाही घातले का अंगावर? काय आमची नंदा जरा विनोदी स्वभावाची आहे. अधनमधन अशी मस्करी करत असते. ते काय झालं, आपण सगळे शांत होतो ना, मग सायलेन्स ब्रेक व्हावं म्हणून जोक केला तिनं. हो ना नंदा? होत? तुम्हाला बोर नाही होते का? मी तुम्हाला कविता ऐकू माझी? ऐका. गोरी गोरी पान फुलासारखी छान प्रिया पुरे. बरं, कविता नाही तर नाही, तुम्ही प्रश्न विचारा ना. म्हणजे ते जुन्या पिक्चर मध्ये दाखवतात तसं, म्हणजे सुईत दोरा होता येतो का, जरा चालून दाखवा. असं मुलांच्या बाबतीत करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. काही म्हणलीस का नंदा? नाही हो, काहीच तर नाही. घ्या. तुमच्या मधल्या मुलाची बायको कुठे दिसत नाही. आम्ही आहोत ना. ह्या घरची थोरली सून नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. आमच्याशी बोला की. गप्प तर होतच राहतील. अर्जुन, जा बरं, स्नेहाला घर दाखव, बाहेरचा परिसर दाखव. हो, थँक्यू. बघितलं का, मनातलं बोलल्यानंतर किती उत्साह आला अर्जुन मध्ये. प्लीज या ना. सावकाशा, अख्खं कवठे भैरवगड दाखवलंस तरी चालणार आहे. थँक गॉड आपण बाहेर आलो. आतमध्ये माझा जीवच गुदमरत होता. सर, ही फाईल मागवली होती ना, ते आत डिस्टर्ब नको व्हायला म्हणून इथेच थांबले होते. ह्या कोण? या माझ्या सेक्रेटरी मिस सावित्री. एक्सक्यूज मी, मला एक फोन येतो. हा फडके, बोला. नाही, मी आत्ता ऑफिसलाच चाल. फडके, ऐकाल का? मी आत्ता ऑफिसलाच चाललो. एक मीटिंग अरेंज केली आहे, तेच बघायला चाललो. कळवतो. सॉरी, मला एका अर्जंट मीटिंगला जावं लागतंय. ह्या तुम्हाला घर दाखवतील, मी आलोच. May I come in? येस, कम इन. तुम्ही इथं? आय मीन, बसा ना. No, it's fine. नाही नाही, बसा. Oh, it's okay. जस्ट बी कम्फर्टेबल. Sure. सॉरी, ते म्हात्रेंनी थांबून घेतलं होतं ना, म्हणून उशीर झाला. सगळं सांगितलंय. हो का? गुड. काय गुड? नाही, ते मी रिलॅक्स अर्जुन, मी नाही करणार आहे तुझ्याशी लग्न. टेन्शन नको घेऊ.
नेहा तसं नाही, मी आता तुम्हाला तेच सांगत होतो की रिलॅक्स, यू डोंट हॅव टू अपोलोजाइज. हो, मी पण आता तेच मी सावित्रींशी ओ साऊ, सॉरी सॉरी, तुमची सावित्री. शी इज सच अ स्वीट आर्ट. तिने मला सगळं नीट समजावून सांगितलंय. नाईस. एनिवे अर्जुन, मी आता निघते. घरचे वाट बघत असतील. आणि तू काळजी नको करू, आपली सोयरीक नाही जुळणार. आणि हा, घरच्यांचं काही टेन्शन नको घेऊ, मी सांभाळून घे. बाय, टेक केअर. हा, बाय. आणि हा, लग्न करशील तेव्हा मला नक्की बोलव. हा, बाय स्वीट आर्ट. बाय बाय. सर, तुम्ही असे पुतळ्यासारखे का उभे आहात? आत्ता फडके असता तर ना, तर पप्पीच दिली असती. सॉरी, ते चुकून पप्पी निघालं तोंडातून नेहामुळं. ते काही असो, बट आय एम इम्प्रेस्ड. मिस वशिला, आय मस्ट से, तुम्ही खोटं बोलण्यात काय तरबे जातो. खरं तर मला हे पटत नाहीये. पण काय करणार, अडला हरी. मग धरा की पाय. काय म्हणालात? नाही, काही नाही, म्हणजे म्हणलं की जाऊ दे, तुमचं काम झालं ना, बस. तुम्ही खुश, मी खुश. मिस वशिला, सांगा ना, काय पट्टी पडवली तो तिला, ज्यामुळे तिची सगळीच मतं बदलली? बिचारी, फार वाईट वाटलं असेल हो तिला. एवढा डिसेंट आणि श्रीमंत नवरा नाकारावा लागला तिला. थँक्यू कसं म्हणावं ना, तेच कळत नाहीये मला. तोंडाने. काय म्हणालात? तोंडाने साधारणपणे संवाद साधला जातो. पण मला सांगा, हे तुम्ही कसं जमवून आणलं, आणि ते इतक्या कमी वेळात? तिला कशी पट्टी पडवली तो तुम्ही? पट्टी वगैरे काही पडवली नाहीये मी तिला. एकतर मी खोटं बोलतच नाही. ते त्या दिवशी वेळ मारून नेण्यासाठी म्हणून बोलावं लागलं मला खोटं, नाहीतर मी कधीच खोटं बोलत नाही. खरंच. मग हे सगळं मॅनेज कसं केलं? हो सर, माझं आणि तुमचं अफेअर आहे हे सांगायची वेळच नाही आली माझ्यावर. या मिस वशिलाने काहीतरी घोळ घालून ठेवला असणार आहे.